नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 30 डिसेंबर. मित्रांनो, मी आज अंदाज देण्यासाठी आलो नसून सन 2024मध्ये सन 2025चा दिलेला अंदाजाबाबत व ते सर्व बरोबर आले असून सदर आपण ह्या गोष्टी विसरला असाल म्हणून या वर्षीच्या शेवटी या गोष्टींना उजाळा देण्यासाठी आलो आहे. सन 2024 या साली दिलेल्या अंदाजातील काही मुद्दे आठवण करून देत आहे. त्यापैकी मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एक डिप्रेशन बनण्याची शक्यता असून काही काळ ते चक्रीवादळाची स्थिती पैदा करेल असे सांगितले होते. त्याप्रमाणे डिप्रेशन बनले होते व त्याच्या प्रभावामुळे मे महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस पडला. सदर काळात राज्याच्या काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. त्यापैकी माझ्या आठवणीत असलेल्या पुणे सोलापूर हायवेवर दिनांक 26 मे रोजी कुरकुंभ येथे 3 ते 4 फूट पाणी होते. तसेच मी जून व जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात पश्चिम भाग सोडून राज्याच्या इतर भागात विस्कळीत स्वरूपात पाऊस पडेल असे सांगितले होते. त्याप्रमाणे राज्यात विस्कळीत स्वरूपात पाऊस पडत होता. दिनांक 21 जुलैनंतर पुढील 8 ते 9 दिवस पिके जोपासण्या इतपत पाऊस पडत गेला. तसेच ऑगस्टमध्ये मी मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असे सांगितले होते. त्याप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेनंतर राज्याच्या बऱ्याच भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडला. तसेच मी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सांगितली होती. त्याप्रमाणे आपण सर्वांनी पाहिले आहे की सप्टेंबर महिन्यात पावसामुळे शेतकरी मित्रांवर किती वाईट परिस्थिती ओढवली होती. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात पिके पाण्याखाली गेली, जनावरे दगावली, काही जमिनीवरील माती खरडून गेली, घराचे नुकसान झाले, पूरपरिस्थिती बिकट झाली होती. या काळात शेतकरी मित्रांचे फार मोठे नुकसान झाले आहे. सदर महिन्यात मी व्हॉट्सअप माध्यमातून उपग्रह फोटोमधून त्यावेळेस जबरदस्त डिप्रेशन बनले असे आपणाला सूचित केले होते. तसेच 2 वेळा अंदाजातून अतिवृष्टीचे संभाव्य जिल्हे दिले होते. त्याप्रमाणे त्या जिल्ह्यात सदर काळात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडला आहे. तसेच या 4ही महिन्यात वेळोवेळी कमी दाबाच्या क्षेत्राबद्दल जवळजवळ 20 दिवस ते 1 महिना आपणाला अगोदर सतर्क केले जात होते. त्यापैकी बरेच कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल किनारपट्टी भागातून पश्चिम उत्तर दिशेस सरकत गेलेले पाहावयास मिळाले. तसेच मी 1 महिना अगोदर दक्षिण पश्चिम मान्सून 20 ऑक्टोबर रोजी राज्याच्या बाहेर जाईल असे सांगितले होते. पण वातावरणातील बदलामुळे यामध्ये 3 ते 4 दिवस पुढे मागे होऊ शकतात असे सांगितले होते. त्याप्रमाणे सदर परतीचा मान्सून हा 5 दिवस अगोदर म्हणजे 15 ऑक्टोबर रोजी तो राज्याच्या बाहेर गेला. तसेच ज्या वेळेस राजस्थानमधून दक्षिण पश्चिम मान्सून परत फिरला असे सांगितले जात होते त्यावेळेसच मी सदर भागात परत पाऊस पडण्याची शक्यता राहील असे सांगितले होते. त्याप्रमाणे परत त्या भागात पाऊस पडला आहे. तसेच मी दिवाळीमध्ये पण पाऊस पडण्याची शक्यता सांगितली होती. त्याप्रमाणे दिवाळीमध्ये पण राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे. तसेच दैनंदिन दिलेल्या अंदाजानुसार त्या भागात त्याप्रमाणे पाऊस पडला आहे. वेळेअभावी अजून बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहिल्या आहेत. सदर सन 2025 या सालात आपण सर्व मित्रांनी जशी साथ दिली तशीच 2026 या सालात आपणा सर्वांची साथ मिळेल अशी अपेक्षा बाळगतो.
तसेच सध्या उत्तर भारतातील WD देशाच्या अति उत्तर बाजूने म्हणजे लडाख, जम्मू काश्मीर व हिमाचल राज्याच्या काही भागातून जात असून या राज्यात बर्फवृष्टी होत आहे. पण दरवर्षीसारखी बर्फवृष्टी होत नाही असे दिसून येते. तसेच देशाच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र अति दक्षिणेकडील भागातून म्हणजे दक्षिण तामिळनाडू व दक्षिण केरळ इथून जात असल्यामुळे दक्षिणेकडील राज्यात म्हणावा तसा पाऊस पडत नाही. माझ्या अंदाजानुसार 15 जानेवारीनंतर यामध्ये थोडा बदल होऊ शकतो. तसेच ईशान्य मान्सून डिसेंबर अखेरपर्यंतच असल्यामुळे हा बदल फक्त उत्तर भारतासाठी दिला आहे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.